राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दोन्ही गटांनी साजरा केला. त्यावेळेला स्थापना झाली 1999ला. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस एक पक्ष होता. पण 23ला अजित पवारांनी बंड केलं आणि तेव्हापासून अजित पवार गट, शरद पवार गट असे वेगळे गट झाले आणि 2 वर्धापन दिन साजरे केले जातात आपापल्या गटाचे. आता अजित पवारांचा गट जो आहे तो आता सुनेत्रा पवार यांचा गट झालेला आहे असं म्हणावं लागेल, कारण त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्या गटाचे एक नेते सुनील तटकरे यांनी त्या कार्यक्रमामध्ये असं भाषण केलं, ते फार मजेशीर वाटलं. 2004ला राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठं बहुमत मिळालं होतं. म्हणजे 1 क्रमांकाचा पक्ष त्यावेळेला विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. म्हणजे त्यावेळेचा शरद पवारांचा असतो, म्हणजे एक संघ होता म्हणून. आणि त्यावेळेला पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आजची परिस्थिती वेगळी राहिली असती असंही ते म्हणाले. ह्या विधानांचा अर्थ एवढाच आहे की सुनेत्रा पवारांच्या जवळ जायचं, पार्थ पवार, जय पवार यांच्या आणखीन जवळ जायचा प्रयत्न करायचा आणि शरद पवारांपासून ह्या मंडळींना थोडंसं लांब कसं करता येईल, त्यांच्यामध्ये दुरी कशी निर्माण करता येईल हा प्रयत्न दिसतो आहे. सुनील तटकरेंचं योगदान काय होतं? 2004मध्ये सुनील तटकरे कुठे होते? त्यांचं काय योगदान होतं? ते पक्षाला जे यश मिळालं मोठं भरभरीत त्यावेळेला, त्यांचं योगदान काय होतं? ते कुठे होते? कुठल्या पदावर होते? किती सभा घेतल्या? ते नाही त्यांनी सांगितलं. आणि खुद्द अजित पवार हे सुद्धा त्यावेळेला कुठे होते? म्हणजे सर्व पुण्याई जी होती ती शरद पवारांची होती. परंतु कारण नसताना सुनेत्रा पवार, जय पवार आणि ह्या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये कुठेतरी एक असं विष परिणवायचं आहे की शरद पवारांच्यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, हा त्यांचा सरळ हेतू दिसतो आहे. मित्रांनो, हे अयोग्य आहे आणि चुकीचं आहे असं मला वाटतं. मला जे वाटलं पटलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.